आणि कालची लोकसभेची निवडणूक झाली. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये निलंगा विधानसभा मतदारसंघातून जवळपास 19,000 काहीतरी आपण आपला भाग मायनस राहिला. संजूने त्याचं कारण सांगितले. दलित समाजामध्ये अविश्वास निर्माण केला, संविधान बदलणार म्हणून सांगितलं, मुस्लिम समाजामध्ये भीती निर्माण तयार केली. प्रत्येक निवडणुकीतला डाव वेगळा असतो, प्रत्येक निवडणूक वेगळी असते. 20,000 मताधिक्य मिळाल्यानंतर लातूरचे लोक एवढे खुश झाले की म्हणले आता कस काय, आता हे भेटले म्हणले, आता ह्याला बघावं म्हटले कसं विधानसभेमध्ये. ही लढाई अनेक वर्षापासून लातूर विरुद्ध निलंगा चालत आलेली. 2090 पर्यंत आपल्या मतदारसंघाचं वर्चस्व होतं, बरोबर आहे जिल्ह्यावर. 2014 पर्यंत लातूर जिल्ह्याचं वर्चस्व, लातूर मतदारसंघाचं वर्चस्व जिल्ह्यावर होतं. आणि 2014 ते 2024 आजपर्यंत आपल्या मतदारसंघाचं निलंग्याचं वर्चस्व या लातूर जिल्ह्यावर. मग आता हे वर्चस्वची लढाई आहे. लढाई काय आपल्या इथली नाहीये, इथला आपला विषय पण नाहीये. मलाही माहिती इथं काय होणार आहे. मी खात्रीने सांगू शकतो. आता इथं आमचे मुस्लिम समाजाचे बांधव बसले. मला सांगा बरं, जे लोकसभेमध्ये केलं ते आता विधानसभेला करणार आहेत का? आता लाभपाणी तुमच्याकडनं मुस्लिम शक्य आहे का? ते नाही ना. जी ती लढाई वेगळी आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.